मी संख्याज्ञान हा घटक घेणार आहे। या संख्याज्ञान घेताना केवळ फळा आणि खडू ह्याचा वापर न करता खेळातून विविध कृतीतून विद्यार्थ्यांना संख्याज्ञान कसं पक्क होईल याचा मी या ठिकाणी विचार केलेला आहे। याच्यासाठी विविध साहित्याचा वापर केला आहे, म्हणजे प्रतीकं वापरून विद्यार्थी संख्या तयार करणार आहे। आता आपण या प्रतीकांचा वापर करून संख्या तयार करणार आहोत। याला काय म्हणतात? शतक। एक शतक, शतक पाटी। या शतक पाट्या मी तुम्हाला देते। याला म्हणतात दशक दांड्या। आणि हे आहे एकक। आता मी जी संख्या सांगेन ती दोघांनीही तयार करायची आहे आणि मांडायची आहे समोर। चला 101 ही संख्या तयार करा बरं। एक शतक, एक एकक। बर, नीट ठेव बाळा, जरा असं ठेव। किती 101 ही संख्या कशी तयार झाली सांग बरं। एक शतक, एक एकक। एक एकक, एक शतक एक एकक म्हणजे 101। आता 105 करा बरं, इथेच करा त्याच संख्येच्या पुढे। कशी झाली संख्या ही तयार 105? एक शतक 5 एकक। एक शतक 5 एकक म्हणजे 105, बरोबर? म्हणा बरं, एक शतक 5 एकक 105। एक शतक 5 एकक 105। आता आपल्याला 110 हवे। किती? 110। एक शतक एक दशक म्हणजे 110। सांग तू सांग। एक शतक एक दशक बरोबर 110। एक शतक एक दशक म्हणजे 110। आता इथे एककाच्या घरात काही आलंय का? हा एक शतक झाला, दशक झाला आणि हा एकक। एकक काहीच नाहीये, म्हणजे तिथे काय येणार आहे? शून्य येणार आहे। एक शतक एक दशक शून्य एकक। आता मला 115 हवे। करा बरं 115। सांग कशी झाली 115 ही संख्या तयार? एक शतक एक दशक 5 एकक। एक शतक एक दशक आणि 5 एकक मिळून 115 ही संख्या तयार होते। अशा आपल्याला काही संख्या अजून तयार करायच्या आहेत। आता 222 ही संख्या तयार करून दाखवायची दोघांनी मला। 222। सांग कशी झाली 222 ही संख्या? 2 शतक 2 दशक 2 एकक। 2 शतक 2 दशक 2 एकक मिळून झाले 222। मजा येते ना करायला? आता मी तुम्हा दोघांना वेगवेगळ्या संख्या सांगते। आज प्रणव तू मला 315 ही संख्या करून दाखव। 315। सांग कशी झाली 315 ही संख्या तयार? 3 शतक 1 दशक 5 एकक। 315। आता तू मला 420 ही संख्या करून दाखव। सांग कशी तयार झाली 420 ही संख्या? 4 शतक 2 दशक। 420। आता या दोघांमध्ये कोणती संख्या मोठी आहे? 420 ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे। आपण बाजारात जातो की नाही, तेव्हा बाजारात आपल्याला रुपये
द्यावे लागतात, वस्तूची किंमत द्यावी लागते, तेव्हा आपण नाणी नोटा काय करतो, मोजतो आणि तेवढी वस्तूची किंमत देतो. आता ह्या रुपये नाणी नोटांचा वापर करून आपल्याला काही संख्या तयार करायच्या आहेत. मी तुम्हाला 1 रुपयाच्या नोटा देते, दोघांनाही काही. दहा रुपयाच्या नोटा आणि ह्या कितीच्या नोटा आहेत, 100 रुपयाच्या नोटा आहेत. यांचा वापर करून मी सांगते ती संख्या दोघांनी तयार करायची आहे. तू मला 325 रुपये दे आणि तू मला 250 रुपये दे. बघू, तुझ्याकडे मी किती रुपये मागितले होते, 325 रुपये. मला तू 100च्या किती नोटा दिल्यास, 3. 1 2 3, बरोबर. 10 रुपयाच्या किती नोटा दिल्यास, 2. 1 दशक 2 दशक. आणि 1 रुपयाच्या किती दिल्या, 5. 1 2 3 4 आणि 5, मिळून झाले 325 रुपये. तुला किती सांगितले होते मी द्यायला, 250. तू 100च्या किती नोटा घेतल्यास, 2. 200. आणि 10 रुपयाच्या किती नोटा घेतल्या होत्या, 5. 1 2 3 4 आणि 5, झाले 250 रुपये. आणि हे झाले 325 रुपये. आता या दोन रकमांमध्ये कुठली मोठी रक्कम आहे, जास्त रक्कम कोणती आहे, 325. हा, आणि लहान कोण आहेत, 250. येतंय लक्षात. आता नोटांचा वापर करून जशी आपण संख्या तयार केली की नाही, तसा ॲबॅकस येतो. हा, त्या ॲबॅकसवर कशी संख्या तयार करायची आहे ती आपण आता पाहूया. त्याला म्हणतात ॲबॅकस. काय म्हणतात, ॲबॅकस. याच्यावर ह्या दांड्या दिसत आहेत की नाही, ते हे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे आणि हे शतकाचं घर आहे. हा, आलं का लक्षात. हे कुठलं घर, एककाचं, हे दशक आणि हे शतकाचं. पांढरा रंग म्हणजे एकक, लाल रंग म्हणजे दशक आणि हा पिंक गुलाबी रंग म्हणजे शतक. यांचा वापर करून आपल्याला या ॲबॅकसवर संख्या तयार करायच्या आहेत. 535 ही संख्या तयार करायची आहे तुला. 535. याच्यात ओवायचे म्हणे, हे शतकाच्या घरात, दशकाच्या घरात आणि एककाच्या घरात. 500. पस्तीस. 535 ही संख्या तुला ॲबॅकसवर दाखवायची आहे. बरोबर केली करे याने ही संख्या तयार, 535. हो. हा, हो. एकक किती आहेत याच्यात, 5. दशक किती आहे, 3. आणि शतक किती आहे, 5. 535 ही संख्या आपण या ॲबॅकसवर दाखवलेली आहे. आता याच्यात ना तू 2 शतक कमी करायचे. किती शतक कमी करायचे, 2 शतक. शतकाच्या घरात ना 2 शतक काढ बघू, कमी कर. आता कोणती संख्या तयार झाली सांग.
335. 335 बरोबर सांगितली का रे त्याने हो. संख्या? आता यातना जर आपण 4 एकक काढून टाकले प्रणव, 4 एकक काढले, काढ 4 एकक. आता कोणती संख्या तयार झाली तू सांग बरं? 331. 331 ही संख्या तयार झाली. आपण प्रतीकांचा वापर करून या ठिकाणी संख्या तयार केल्या, शतकपाट्या वापरल्या, नंतर रुपये वापरले आणि ॲबॅकसचा वापर करून आपण संख्या तयार करून घेतलेल्या आहेत.